मला चहा सोडायचा आहे पण सुटत नाही, म्हणून मी आता कमी केला आहे चहा. तरी इथं मी परात घेतली आणि आता मी पीठ मळणार आहे. हे पाणी घेतलंय, हे पीठ घेतलंय चाळणीत. म्हणजे किती लोक असे असतात, चाळून पीठ घेतात नंतर पीठ मळतात. आता चाळून पीठ घेणं काय असतं, तर आपण कधी कधी दळण नीट करत नसतो, एखादा खडा वगैरे किंवा काही राहतं, म्हणून चाळून घ्यावं लागतं. पण पूर्वीच्या वेळेस असं नव्हतं बरं का. पूर्वीचे लोक पीठ चालतच नव्हते, कारण जेवढं पीठ अबडधोबड असेल तेवढं ते डायजेस्ट म्हणजे पचायचं. आणि आता लोक तसं करत नाही. आता खूप हे झाले, हेल्थ कॉन्शियस. तर एवढं पीठ घेतलंय मी. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते, कारण मीठ टाकल्यावर आपली चपाती आळणी नाही होत. आत्ता बघा माझं पीठ मळून झाले आणि परत एकदम क्लीन वाटते. म्हणजे हे पीठ पूर्ण मळलेलं आहे. जर परातीला चिकटलं तर चांगलं पीठ नाही लागलं असं समजायचं. तर हे पीठ एकदम भारी मळून झाले आणि याच्या चपात्या पण फुगतील असं वाटतंय. तर आता हे थोडा वेळ मी भिजायला ठेवते. तर भिजायला ठेवले म्हणजे काय, तर थोडं 10-15 मिनटं झाकून ठेवते. तर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि अर्धा तास तरी ठेवायचं. मग पहा कशा चपात्या येतात. कोणाकोणाला कोबीची भाजी आवडते, तर मी आज करणार आहे कोबी. तर पहा हा कोबी कापून झालाय आणि एवढा राहिला, म्हणजे अर्धा कापला आणि अर्धा ठेवते मी, कारण माणसंच कमी मग बास एवढंच. इथं मी कढई ठेवली आहे. कढई गरम पण झाली. आता आपण तेल ओतणार आहे. किटलीत तेल नव्हतं म्हणून डायरेक्ट मी कॅन्डस घेतले. तर ह्या कोबीच्या भाजीत आपण पाणी नाही टाकणार, बिना पाण्याची कोबीची भाजी बनवू. तर आपण याला आता तडका देणार आहे. तडका जिरं टाकले. आता थोडं जिरं तडतडून द्यायचं. जिरं आपलं तडतडलंय. आता लसूण टाकायचं, कारण आपल्याला त्याचा सुगंध आला पाहिजे लसणाचा. आणि आता आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्यात. आपल्या मिरच्या पण फ्राय झाल्यात. आता पण हा कोबी टाकणार आहे. तर आपलं सगळं कोबी टाकून झालं. आपण आता याला मिक्स करणार आहे. आता वरून हळद टाकून हळद टाकली आणि आता थोडं मीठ, म्हणजे हे ताटा नमक आहे, ताटा मीठ. मला हेच मीठ आवडतं. याच्यावर आता आपण झाकण ठेवले, कारण आपल्याला वाफेवर शिजवायचे, पाणी नाही टाकायचं. मी पाणीच नाही टाकलं. तर पाहू आपण 5 मिनिटांनी कसं होईल. तर आता आपला कोबी शिजलाय. याच्यावर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, म्हणजे अजून स्वाद येईल.
तर शेंगदाणे भाजून घेतलेत, भाजून मग मिक्सरला लावलेत. खूप सुंदर भुर्जी यायला लागलं याचा. ही एक सुकी भाजी पण होऊ शकते, जी आपण मुलांच्या डब्याला देऊ शकतो. आणि असं पण आपण खाऊ शकतो. तर अशी झाली आपली ही कोबीची भाजी. तर मी ह्या प्लेटीमध्ये काढली आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा, खा, आणि कशी लागते ते मला नंतर कमेंटमध्ये सांगा. तर ही पहा आपली कोबीची भाजी बिन पाण्याची. तर इथं आपलं जेवण तयार झालेलं आहे. मी घेतली कोबीची भाजी आणि चपात्या, तर तुम्ही पाहू शकता इथं. आणि सोबत मी पाणी पण घेतलंय ग्लासमध्ये, म्हणजे पाणी घेतल्यावर सारखं सारखं उठायला नको, नाही तर पाणी नाही मग उठायचं. तर पहा माझी चपाती एकदम फुगली होती.